सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। पैसे कुणाला नको आहेत, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हा हवाच। कारण रोजच्या वापरातला जो पैसा आहे तो इतका जास्त लागतो आणि त्यातनं ही महागाई म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जवळजवळ प्रत्येक कामासाठी पैसा लागतो। एखाद्याने सांगितलं की कुत्र्याची सेवा करा, तर कुत्र्याला काही खायला घालण्यासाठी सुद्धा पैसे लागतात। किंवा कुणी सांगितलं की मंदिरात जाऊन काहीतरी सेवा करा, काहीतरी दानधर्म करा, तरीही पैसे लागतात। किंवा आपल्याला एखादी गोष्ट आपल्या छोट्यातली छोटी जरी घरातली घ्यायची असेल तरी पण त्यासाठी पैसे लागतात। म्हणजे जीवनात पैसा हा जास्तीत जास्त प्रत्येकाला हवा आहे आणि तो खूप तेवढाच महत्त्वाचा सुद्धा आहे। आता हाच पैसा लवकरात लवकर आपल्याजवळ येण्यासाठी आपल्याला आज अशी एक रेमेडी करायची आहे, ज्याने आपल्या लवकरात लवकर पैसा जवळ येईल, आपल्याला हवे तेवढे पैसे मिळतील। आता ते कसे तेही सांगते। आपल्याला अगदी 24 तासात सुद्धा हवे तेवढे पैसे मिळवू शकतात, परंतु तुम्ही जी केलेली रेमेडी त्याच्यावर तुमची श्रद्धा विश्वास किती आहे त्याच्यावर सर्व काही डिपेंड आहे। आता तुम्हाला पैसे हवे आहेत किती आणि कसे, कुठून यायचे, कुठून येतील तुमच्याकडे आणि कसे येतील ते सर्व ब्रह्मांड ठरवणार आहे। कारण तुम्ही अशी आज रेमेडी करणार आहात की त्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे तुमच्या जवळ येणार आहेत। अगदी 24 तासात काय, वेळ आली तर तुमची चांगली वेळ असेल तर तुमच्या जवळ 1 तासाने सुद्धा पैसे येऊ शकतात आणि लाखोने नाही तर करोडोने सुद्धा येऊ शकतात। आता कसे? आता तुम्ही म्हणाल मी तर शेतकरी आहे, करोडो रुपये कसे? किंवा तुम्ही म्हणाल मी एक छोटासा व्यवसायी आहे, तर करोडो रुपये कसे? काही वेळेला काय होतं, काही लोकांना काही गोष्टी केलेल्या असतात। कोणीतरी कुठे काहीतरी पैसे गुंतवलेले असतात आणि ते विसरून गेलेले असतात किंवा ते पैसे येत नसतात, ते सुद्धा येऊ शकतात। तर काही वेळेला त्यांना धनलाभ होऊ शकतो। तो कसा? तर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही पीक घेता आणि त्या पिकातून पैसे तुम्हाला येत नाही, परंतु त्या दिवशी कदाचित अचानकच त्या पिकाला एवढा भाव मिळेल की तुम्हाला भरपूर पैसा येऊ शकतो। किंवा तुम्ही व्यावसायिक आहात तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर त्या दिवशी पैसे येऊ शकतात। तर अशा पद्धतीने कुठून ना कुठून तरी पैसे येतील हे नक्की। आता कसं करायचं? आपल्या घरात जी पण कुठली लहानातली लहान नोट किंवा मोठ्यातली मोठी नोट, अगदी जी पण कुठली नोट असेल, आता ही कोरी असेल ना तर उत्तमच, कारण सर्वच ठिकाणी पैसे फिरून येतात। आणि जर का ती कोरी असेल, बघा बँकेतून जर का कोरी नोट आणलेली असेल तर उत्तमच। हिरव्या इंकवाला म्हणजे हिरव्या रंगाचं पेन घ्यायचं आणि ह्या पेनाने तुम्हाला एक इन्फिनिटीची साईन करायची आहे। ही साईन कशी आहे तुम्हाला माहिती असेल तर जे आपण इंग्लिशमध्ये 8 अंक जो लिहितो तो 8 अंक झोपलेल्या स्थितीत आपल्याला त्या नोटेवर लिहायचा आहे। झोपलेल्या स्थितीत जर तुम्ही उभी नोट पकडली तर तुम्ही सरळ लिहा, पण तुम्ही आडवी पकडली तर झोपलेल्या स्थितीत तुम्हाला इन्फिनिटीची साईन करायची आहे। गुगलवर तुम्ही सर्च करू शकता ही साईन। आता ही साईन तुम्हाला हिरव्या रंगाच्या पेनाने करायची आहे। त्यानंतर काय करायचं की तुम्हाला कुठून किती पैसे येणार आहेत हे तुम्ही इमॅजिन करायचं आणि ही जी नोट आहे ही नोट थोडीशी रोल करायची आणि ती नोट दोन्ही हातांवर आपल्या काही क्षणासाठी घासायची। घासत असतानाच म्हणजे आपण एकावर एक हात चोळतो त्याच पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये जी नोट आहे रोल केलेली नोट तुम्हाला हातावर चोळायची आहे। मनात आणायचं आहे की तुम्हाला 1 तासात कुठून ना कुठून किती पैसे आले, तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते तुम्ही म्हणायचं आहे। ही इच्छा तुम्हाला मनातल्या मनात म्हणायची आहे। बघा, तुम्ही ज्या वेळेला ही जी रेमेडी कराल त्यावेळेला तुम्हाला कुठून ना कुठून तरी पैसे येतील हे नक्की। तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने जेव्हा किंवा उपाय किंवा काही रेमेडी करत असतात त्याचं तुम्हाला फळ जे आहे हे 100% नाही तर 1000% मिळते। तुम्ही विश्वास किती ठेवता? तुमच्या मनात जर का निगेटिव्हिटी असेल, हे केल्याच्यानंतर होईल की नाही होईल, तर असे उपाय किंवा रेमेडी तुम्ही करूच नका। हा उपाय तुम्हाला एकदा करायचा आहे आणि बघा हे केल्याच्यानंतर तुम्ही जेवढ्या होकारार्थी हा उपाय करतील, होकारार्थी विचार तुम्ही ब्रह्मांडात सोडतील, तेवढाच लवकरात लवकर तुम्हाला ह्या रेमेडीचा फायदा मिळेल। आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।